13 तारखेला त्यांना यायला ठरलेलं. 13 तारीख ऑगस्ट 2024 ला. बरोबर. त्यावेळेस काय काय झालं ते समजलं. मला चक्कर आल्यासारखे वाटले आणि शेताकडून आले आणि जेवण करत होते. एकदमच त्यांच्या तोंडातून असं ते कच्चे शेंगदाणे खात होते. पूर्ण लाळ आणि ते शेंगदाणे खाली गळाले. बोबडी वळले. थोडं बोबडी वळली. बरं. सोलापूर घेऊन जाताना त्यांची अवस्था कशी होती, काय त्याचं अवस्था अशी होती की त्यांना कार मध्ये टाकून न्यायचं, लघवीला न्यायचं, चालतच बघा 4-5 जणांनी नेले त्यांना. पाय एकानं धरलेत, हात एकानं, म्हणजे त्यांना अक्षरशः त्यांची 4-5 माणसं लागले त्यांना. 4-5 माणसं लागले होते. बरोबर. हालचाल काहीच करता येत नव्हती. बरोबर. त्याच्यानंतर मग कसं केलं ते सोलापूरला आल्यानंतर? मग त्यांनी गोळ्या दिल्या. त्या गोळ्यांनी पुन्हा फरक पडला. तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. 18 तारखेला आले होते तुम्ही. आम्ही नंतरला तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. बरोबर. आपल्या इकडे आता तेवढे हे आता या महिन्यातल्या औषधामध्ये काय फरक पडला जरा सांगा जरा मला. म्हणजे ते चालायला लागलं काठीवर. म्हणजे दोघं तर धरावं लागत असतं. गेल्या महिन्यात 1 जण धरावं लागत असतं. तुमच्या हे आताच्या स्ट्रॉंग वाला औषध तेव्हापासून आपण थोडं स्ट्रॉंग करून दिलं ना. स्ट्रॉंग करून बघता आता काठीचा आधार घेतो. ते म्हणतात ना, मी हे औषध खाल्लं ना तेव्हा अंगात ताकद आल्यासारखे जाणवले ना. त्यांनी जिना सुद्धा चढ उतरले 2-3 पायऱ्या. आता जिना पहिला असं घासून चालायचं ना. 4-5 जणांनी पकडले होते का तेव्हा पाय उचलत नव्हता त्यांचा. असा पाय असंच चालायचं. म्हणजे त्यांना वाटत असतं उचलत असेल पण त्यांचा पाय असं उचलून टाकतच नसतं. असंच आता चालतं ते बरोबर. आता पाय टाकतायत, स्वतः टाकतायत ना. म्हणजे त्यांना आता विदाऊट आधाराशिवाय ते म्हणजे काटेरी काठी तुम्ही म्हणले जो हात आहे ना थोडा हलतो. आता सांगतो मध्ये हे औषध खाल्लं की अंगात ताकद आल्या. त्यांना कसं वाटतं की आता इथून जरा जाऊ लांब चालत 2-3 किलोमीटर. अरे वा, क्या बात आहे, क्या बात. शेतात जाऊ द्या म्हणतात. शेतात जाऊ द्या. ते औषध देण्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर माझा भाऊ लातूरला राहतो. तो गेला होता तर मम्मी धरून चालत होती आणि त्यानं 15 दिवसांनी गेलं ना आपलं औषध केलं तर पप्पा एकटे चालायला. अरे वा. तो एवढा खुश झाला होता की म्हणजे कसं अचानक एवढं काढलं चालायला. म्हणून न पाहता सुद्धा तुम्ही त्यांना औषधी दिली. त्यांचं आता ते खूपच काय सर महाराज आहेत तिकडे. महाराज असतं, आप निमित्त असतं बरोबर. ते त्यांच्याकडे काम करून घेत असतात.